बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ग्रामीण कथाकार श्री दत्ता परीट लिखित एक कथा सोयरीक. दुपार टळून ऊन कलतीला लागली होती. बाहेरच्या सोप्यात जाधवाची दुर्पाका सकाळी सळून आणलेलं तांदूळ निवडीत बसली होती. नजर नुसतीच सुपातल्या तांदळावर, हाताची बोटं तांदळावर नुसतीच काळ्या मळ्या घालीत होती. त्यामुळं भातकुटं तशीच नजर आड सरकत होती. अगं ये दुर्पा, 4 हाळ्या मारल्या तरी तुला ऐकू येईना होय ग. एवढं कसल्या विचारात आहेस? शेजारच्या घरातील सक्कू आत्या नातवाला काकत घेऊन आत येत बोलली. आणि कसला विचार करू बाई, इकुलत्या एका पोराचं लग्नाचं वय वाढत चाललंय, तरी पोराचं कुठं काय जमना. त्याच्या वारगीच्या पोरांची लग्न होऊन त्यासनी पोरं बाळ बी झाली. त्योच घोरजीवाला लागून राहिलाय ग. कसं नुसतं तोंड करून दुर्पानं मनातली सय बोलून धावली. अगे जेनं जन्माला घातलंय तो काय तसाच उपाशी ठेवणार आहे वय? त्याच्या बी डोसक्यात काहीतरी असेलच की. एवढ्यात भीतीवरच्या कोनाड्यातील पाल चुकचुकली. ते बघ पाल बी चुकचुकली. सक्कू आत्या धीर देत बोलली. आता कवा त्याच्या डोसक्यात यायचं आणि पोराचं 2 4 हात फयाचं कुणास ठावं. सुस्कार टाकतच दुर्पा बोलली. अगं ते नव्ह, मग भटा बामणासनी तरी विचारून बघायचं होतीस. मांडीवर झोपल्या नातवाला थोपटत थोपटत सक्कू आत्या म्हणाली. ते झालं विचारून समज. मग काय सांगितलं तिने? ते काय योग हायच म्हणत्यात. तुरंब्याच्या काकानं वाडीवर जाऊन शांती करायला सांगितली. ती बी मागच्या 6 महिन्यापूर्वी करून आला हो. तरी बी पोराचं कुठं काय जमना. ह्या विचारानं रात भर डोळ्याला डोळा लागे ना ग. धुरपाचा आवाज घोगरा झाला. काहीतरी आठवल्यासारखं पटकन सक्कू आत्या म्हणाली. अगं खुळी काय शानी तू. काय म्हणतात ना, ढुंगणा बुडी आरी आणि सांबार पोरं मारी. वाळव्याच्या तुझ्या भावाची नाती दुती पोर असताना कशाला गाव गोंधळ घालत बसलीस आहे ग. तुमच्या चोरीक जुळायला काय अडचण आहे हे? तो काय तुला नाही म्हणणार आहे वई? हातात जादूचा दिवा गवसल्यागत सक्कू आत्या बोलली. त्याच विश्वासावर 2 वर्ष ढकलली की ग. भावानं तसा 4 वर्षापूर्वी सबूत बी दिला होता. घरचंच झाड हाय, पदरचंच फळ हाय, कवा बी आपसूक आपल्याच पदरात पडणार म्हणून आम्ही बी बाहेर कुठं काय धोंड मारीत बसलाव नाही. पर म्या भोळी बाबडी, आम्हा भनी भावंडासनी एकमेकाला आधार बी होईल हे आनंदात होतो. अड्याकडे शून्य नजरेने बघत दुर्पानं पाढा वाचायला सुरुवात केली. मग माशी कुठं शिकली? जाग आलेल्या नातवाला पुन्हा थोपटत सक्कू आत्यानं शंका विचारली. म्हटलं भावानं शबूत दिलाय, आज ना उद्या भाऊ विचारील म्हणून वाट बघत बसला. पर भावानं कधी आला तरी विषय बी कधी काढला नाही. अगं बघ, आपल्याला गरज आहे म्हटल्यावर आपण विचारायचं. ताकाला जाऊन उगामोगा कशाला दडवायचा. झालं ते बी झालं ग. मागिंद्या राखी पुनवला गेलो होतो तेव्हा बिचकत विषय काढला. म्हटलं दादा, या राखी पुनवला मला तुझ्याकडून 2 3 काय बी न घ्या. नुसती तुझी पोर रेसमा असून म्हणून माझ्या पदरात घाल. तर भाऊ बोलायच्या आधीच भाऊजाई म्हणाली, अक्का साहेब, उगा आपलं देवानं तोंड दिलंय म्हणून काय बी मागत बसू नका. पोर काय माझी वाटेवर पडली आहे भाई. आता ती कॉलेजला जाती या. तिचं शिक्षण पूर्ण झाल्या बिगार आम्ही काय तिच्या लग्नाचा विचार करणार नाही. आणि तुम्ही बी काय आमच्या विश्वासावर बसू नका. तुमच्या सागरचं बी वय वाढत चाललंय. बघा एखादं दुसरं स्थळ आणि करून टाका त्याचं लग्न. ते ऐकून माझी दातकिरीच बसायची वेळ आली. पुन्हा एकदा नवीन सोयरी घडल यालाही मोठ्या आशेनं गेलो होतो. हुंदका आवरत दुर्पानं काय घडलं ते सारं सांगितलं.
अगं मग भाऊ तिथंच होता ना हो. त्यो काहीच बोलला नाही. त्यो काय बोलणार? सगळा व्यवहार वहिनीच्या हातात. वर खाल मानून घालून म्हणतोय कसा. होय होय, सुनंदा म्हणती या ते खरं आहे. आणि रेशमाची बी शिकायची इच्छा आहे. तिच्या शिक्षणाच्या आड आम्ही तरी कसं येणार. मग तू काय बोलली नाहीस? अव मी बोलायच्या अगोदरच वहिनीनं कंटकाच पाडला. म्हणाली आम्ही आमच्या देखण्या रेशमाला सरकारी नोकरीवालाच बघून देणार आहोत. आयुष्यभर शेतात भांगलायला आणि शेणामुतात हात घालून जनावराचा गोठा झाडायला आमची पोर काय आम्हाला जड झाली होई, असं म्हणाली ग. इंचवानं दंश करावा आणि सगळ्या अंगात मुंग्या याव्यात असं मला वाटलं. म्या बी रागारागानं बाहेर पडलो. पुन्हा त्या वाळव्याचं तोंड बघायचं नाही असं ठरवूनच सरळ गावाकडे निघून आलो. तेव्हापासून डोसक्यात पिंजार इसकाटल्यावानी झालं या ग. काय डोसक्यातलाही विचार घेऊ नकोस. तिलाच काय टिकली लावली या. महापुरी हायता. सक्कू आत्यानं धीर दिला. कुठलं हो आत्यासाहेब. त्यानंतर कोण सांगतील तिथनं पुरी बघून आलाव. पहिल्यांदा वाटलं 5 एकर बागाई जमीन, 10 एकर महारान, गोट्यात दुपती 4 जनावर, पदरचा ट्रॅक्टर हाय म्हटल्यावर सोयरीक जमायला येळ लागणार नाही. पर कुठलं हो आत्यासाहेब. प्रत्येकजण म्हणतोय नोकरीवालाच पाहिजेत, नोकरीवालाच पाहिजे. आता माझं पोर बी माप शिकलेलं आहे. 2 वर्ष झाली नोकरीसाठी वनावना फिरतया. कारखान्यावरल्या साळ्यात वरीसभर फुक्कट राबलं आणि जागा भरायच्या वक्ताला पुढाऱ्यानं आपल्या पाहुण्यातलं पोरग भरलं. काय पोराचं नशीब म्हणायचं, काय आमचं नशीब फुटकंच म्हणायचं. आता हेच बघा की 1-2 ठिकाणाची ठरलेली लग्न बी मोडली. कोण आमच्या वाईटावर हाय कुणास ठाव. ठरलेल्या लग्नात कोण इस्तू टाकतंय तिची रानरडकी झाली. तिची ते गावची पांढरी बघून घेईल त्याला. दुर्पा संतापून बोलली. शांत हो, शांत हो. असं भडकून कोडं सुटते या होय. त्याचा कसं शांत होऊ, कसं. भावान आणि भावजनं माझ्या तोंडाला काळं पासलं हो. सगळ्या पायी पाहुण्यात माझी नाचक्की झाली. देवाच्या गुणाचं पोरग माझं नुसतं जुरत चाललं या. त्याच्या हिरबुसल्या तोंडाकडे बघवत बी नाही ग. फुटात कशी कालवा काल होती. बोलता बोलता दुर्पाच्या डोळ्यातनं घळाघळा पाणी वाहायला लागलं. शांत हो दुर्पा, शांत हो. उगा तिन्ही सांजच्या वक्ताला डोळ्यात पाणी आणू नगस. जे होतंय ते भल्यासाठीच होतंय म्हणायचं. होय असं समजायचं आणि पुढे सरकत राहायचं. करता करविता तो वरचा बाबा आहे. त्यो समद भलंच करतोय. उठ उठ बघू आता. उठ आणि सगळं तांदूळ पोत्यात भरून ठेव. जाग आलेल्या नातवाला सक्कू आत्यानं उचलून काकेत घेतलं. अगं सागर आणि पांडबा कुठं उशीर ठावणं दिसनात. जाता जाता सक्कू आत्यानं विचारलं. बापल्या की अरवाळीच मुरगुडच्या बाजारात म्हस बघायला गेल्यात. कडूस पडत आलं तरी त्यांचा अजून पत्त्या नाही. तांदळाचं टिक्क भिताडाकडे सारत दुर्पा पुटपुटली. अगं आलत ग. बाहेर पडल्या सक्कू आत्यानं बाप लेकाला बघून आत हाळी दिली. तशी दुर्पा लगबगीनं दारापर्यंत आली. आजच्या बी बाजारात म्हस तुम्हासनी गावली नाही बाई. रिकाम्या हातानं परत आल्या बाप लेकाकडे बघून ती म्हणाली. दोघांनी नुसतं दुर्पाकडे पाहिलं. आत येत कोणीच काही बोललं नाही. सागर हसत हसत परड्याकडे सरकला. सागरचा बा दुर्पाकडे बघून फकस्त गालातल्या गालात हसला. आता वैक काय होणार म्हणायचं. मी विचारतोय काय आणि बापल्या हसत्यात काय. थोडी वैतागूनच दुर्पा बोलली. अगे जरा दमानं घे. धूळ पायानं आलेली माणसं जरा इसवाटा तरी घेऊ द्यात. बाहेर पडलेली सक्कू आत्या पुन्हा आत येऊन बोलली. हातपाय धुवून बाप ल्याग बाहेर येऊन सोप्यातल्या माच्यावर बसली. दोघांचाही चेहरा खुल्ला होता. बराच वेळ कोणीच काही बोलत नव्हतं. आता काय झाले ते बोलतासा. काय मी आता जाऊ. दुर्पा जरा कावूनच बोलली. जा आत जा. चुलवानावर चहाचा आदान ठेव आणि आधी आमचं तोंड गोड कर.
दुर्पा आ वासून नवऱ्याच्या तोंडाकडे बघतच बसली. सागर मात्र लाजून खालमान घालून मनातल्या मनात हसत होता. ते काय बी नाही. आता तुम्ही सांगितल्या बिगार मी चुलीला ऊद बी घालणार नाही. दुर्पा ठाण मांडूनच खाली बसली. त्या सगळ्यांचा अवतार बघून हसत हसतच सकवात्या म्हणाली, अरे काय गोड बातमी आहे, जरा आम्हाला बी कळू द्या की. आता लई ताणायला नको असं म्हणून सागरच्या बानं तोंड उघडलं. मस्त बघायला गेला हो आणि सागरसाठी पोरगी पसंत करून आला हो. काय सांगता सा? देवा परमेश्वरानं ऐकलं म्हणायचं. वर हात जोडून दुर्पा बोलली. सकवात्याचा बी चेहरा खुलला. दुर्पा, चहा झाला की नाही अजून? आमचं बी तोंड गोड कर. आत येत साठ्याचा बाळकुदा म्हणाला. त्याबरोबर दोघेही बापल्या बाजूला सरकले. हसत हसतच बाळकुदा त्यांच्या शेजारी येऊन बसला. मुरगुडच्या बाजारात म्हस बघायला गेला सा आणि पोरगी कुठं घावली म्हणायची तुम्हाला? सकवात्याला काय धीर धरवला नाही. त्याबरोबर ते तिघेही खळखळून हसले. आतल्या बाजूला चुलीसमोर बसल्या दुर्पाचं कान मात्र सगळं बाहेर होतं. कवा एकदा समजा ऐकिना असं तिला बी झालं होतं. आजच्या इतका आनंद तिला कवा आज झाला नव्हता. थोड्या वेळातच ताटात चहाचं 4 कप घेऊन ती बाहेर आली. दुर्पा, लई नशीबवान बाई आहेस तू. होय, सून 1 नंबरची आहे. शिकली या बी माहिंदाळी. जनावरांची आणि शेतीवाडीची बी आवड आहे. चहाचा भुरका घेतच बाळकुदानं सांगायला सुरुवात केली. एवढ्यात त्याच्या फोनची रिंग वाजली. विजयारीच्या खिशातून छोटा मोबाईल बाहेर काढून तो फोनवर बोलायला लागला. हा बोल बापू. हे काय, त्यांच्याच घरात बसलोय. कधी? थांबा, हा सागरच्या बाकडेच देतो फोन. हे घे, बापूचा फोन आहे. असं म्हणून बाळकुदानं सागरच्या बाच्या हातात फोन दिला. नमस्कार दाजी. कधी? उद्या? उद्या? बरोबर येऊ द्यात. होय होय होय. त्यांना पसंत पडलं की म्हणजे सरळ ठरवायलाच येणार ते. होय, मग काय देवच पावला म्हणायचा. नाही नाही, मी कशाला काळजी करू. आता बाळकुदा आणि तुम्ही आहे म्हटल्यावर मला काय काळजीच नाही. या या उद्या, आम्ही राहतो तयारीत. होय. सागरच्या बानं बाळकुदाकडे फोन परत दिला. काय झालं? पाहुणं उद्या ठरवा येतो म्हटल्यात काही? बरं झालं. आता लय उशीर लावत बसायचा नाही. अलीकडचाच एखादा मुहूर्त बघून बार उडवून देऊया. रिकामा कप खाली ठेवत बाळकुदा उत्साहानं बोलला. सगळ्यांचे चेहरे खुलले. दुर्पचा खुललेला चेहरा बघून सकवात्या म्हणाली, बघितलीस दुर्पा, येळ आल्या बिगार कच्ची गोष्ट होत नाही. येळ आली की उशीर बी लागत नाही. खरं बाबांनो, ह्यो योग जुळला कसा? तसा सागरचा बा उत्साहानं पुढं सरकला. म्हणाला, मुरगुडच्या बाजारात योगायोगानं वाळव्याच्या बापू कुंभाराची भेट झाली. बापू कुंभार म्हणजे हिच्या माहेरातला, हिच्या भावाचाच जोडीदार. तेवढ्यात तिथं ह्यो बाळकुदा बी आला. हाटीला चहा पिता पिता सागरच्या लग्नाचा विषय निघाला आणि मग बापूनं कापशीतल्या मुलीचा दुर्वा सांगितला. हे स्थळ कापशीत दिलेल्या बापूच्या पुरीनं बापूला सांगितलं होतं. बाळकुदानं मग घाईच केली. बापूनं लगेच कापशीतल्या मुलीच्या बापाला फोन लावला. त्यांनी या म्हटल्यावर आम्ही सरळ कापशी गाठली. सागरच्या बानं थोडक्यात कसं कसं घडलं ते सांगितलं. त्यातनं आणि ह्या पांडवानं खोडा घातलाच. सागरच्या बाकडं बघत बाळकुदा बोलला. त्यो आणि कशा पायी? सकवात्यानं कपाळावर आट्या आणून विचारलं. कापशीच्या पाहुण्यासनी फोन लावल्यावर ते म्हणाले याज. तर ह्यो कसा म्हणतोय जरा दिवस बघून जाऊया की. मग मीच म्हटलं, ह्याच्या अगोदर पोरी बघायला भटाला विचारून दिवस बघूनच गेलता ना. मग काय झालं? ठरलं? उलट थरत्याली 2 लग्न मोडली. तवा मी म्हटलं काय नाही, आजच्या आजच जायचं. तव कुठं ह्यो तयार झाला. बाळकुदा जरा तोऱ्यातच बोलला.
त्याबरोबर सगळेजण बाळकुदाकडे कौतुकानं बघू लागले. बाळकू, तू होतास म्हणून बरं झालं, नाहीतर आणि किती दिवस लांबला असतं कुणास ठावं. सागर, तुला पोरगी पसंत आहे ना? तर तुला पोरगी पसंत नसायची आणि ह्यांचं नुसतंच गुराळ चालायचं. सागरकडे बघत सकू आत्यानं विचारलं. सागरनं खाली मान घालून हसत हसत नुसती मान डोलावली. मग बेस झालं. दुर्पा, उठ बाई आता, उद्याच्या तयारीला लागा. सकू आत्यानं आनंदात हरवलेल्या दुर्पाला जागी केली. दुर्पा बी खडबडून जागी झाली. वय वय. त्याबरोबर सगळे खळखळून हसू लागले. आत्यासाहेब थांबा. बाहेर जाणाऱ्या सकू आत्याला दुर्पानं थांबवलं. उद्या कुणी शेताकडे जायचं नाही म्हणून घरात सांगा. मला काही एकटीला हे झेपणार नाही बाई. दुर्पानं हक्कानं सांगितलं. उद्या पाहुणं ठरवायला येणार आहेत. हे भावकीत आणि गावातील ठराविक घरात सांगण्यासाठी आणि उद्याच्या तयारीसाठी म्हणून बापल्या दोघंही बाहेर पडले. सोबत साठ्याचा बाळकुदा बी बाहेर पडला. कापशीचं पाहुणं येऊन ठरवून गेल्यापासून दुर्पाचा पाऊल काय जाग्यावर स्थिर राहीना. एकटी बाई कशा कशाकडे ती तरी लक्ष देणार. लग्नाची तारीख जशी जवळ येईल तशी तिची झोपी उडाली. जिकडं तिकडं लग्नाच्या पत्रिका बी पोच झाल्या होत्या, पर सख्या भावाला यातली एक गोष्ट बी तिने कळू दिली नाही. तसा तिनं लेकाला आणि नवऱ्याला बी दम दिला होता. लग्नाची एवढी धांदल गडबड असून बी तिला तो दिवस अजूनही आठवतो. भावजनं दिलेलं टोमणं अजूनही तिच्या अंगावर शहारे आणतात आणि क्षणभरच तिचा पारा चढलेला दिसतो. लग्नाच्या आदला दिवस घरसार पाहुणा रावळ्याने भरून गेलं होतं. दुर्पाच्या चेहऱ्यावर तर आनंद उसळून वाहत होता. आता फक्त आजची रात्र, उद्या भरल्या घरात लक्ष्मीच्या रूपानं सून घरात येणार, घर कसं गोकुळासारखं गजबजणार, ह्या विचारानंच दुर्पा मोहरून गेली होती. संध्याकाळी दारासमोर उभारल्या मंडपात कळस मांडला. नवरदेवाला हळद लावायला झुंबड उडाली. लगोलग उष्टी हळद घेऊन कुंभारचा बापू कापशीला सटकला. हळदीचा खेळ रंगात आला. आता आया बाया पुरी टारी एकमेकींच्या पाठी लागून हळद फासायला लागल्या. वरून पाण्याचा फवारा बी सुरू. सगळं दार हळदीनं आणि पाण्यानं बरं बाटलं. हळदीनं माखलेली पोरं टारं दारात घातल्या मंडपातनं हुंदडायला लागली. त्यात डॉल्बीच्या आवाजानं पोरं पुरी भलतीच रंगात आली. हळदीनं माखल्या ओल्या कपड्यानिशी आनंदानं नाचायला लागली. कानटळ्या बसवणाऱ्या डॉल्बीच्या आवाजानं कुणाचंच कुणाला ऐकू येत नव्हतं. प्रत्येक जण एकमेकाशी ओरडूनच बोलत होता. सगळीकडे आनंदाने उत्साह ओसांडून वाहत होता. एक बी बाई हळदीच्या माऱ्या बिगार वाचली नव्हती. यातून साठ्याचा बाळकुदा बी वाचला नाही. एका दमात पिवळा धमक करून टाकला त्याला. 10 वाजले रात्रीचं, तरी हळदीचा कार्यक्रम आटोक्यात येईना. पोरं नवरदेवा सकट मंडपात घुमायला लागली होती. त्याचवेळी ही बाळकुदा पोरांच्या तावडीत गावला. त्याला खांद्यावर घेऊनच पोरं नाचायला लागली. पोरांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागला तो, पण वायपळ. एवढ्यात बाळकुदाच्या फोनची रिंग वाजायला लागली. तसा त्याला खांद्यावर उतरला. पोरांच्या तावडीतून सुटतच बाळकुदानं विजारीच्या खिशात हात घालून मोबाईल बाहेर काढला. हॅलो हॅलो, अरे अरे जरा डॉल्बीचा आवाज बंद करा, मला काय ऐकायला येईना हो. हा हा, बोल बापू, कापशीत पोचलास काही? थांब थांब, या डॉल्बीच्या आवाजानं मला काय ऐकायलाच येणार आहे. थांब थांब, मी जरासा बाजूला येतो, जरा थांब. हा हा, बोल बापू, काय झालं? काय? कधी रे? दुपारी? काय काय ऐकायला येईना बरोबर. हे बघ, तू उद्या सकाळी लवकर ये. होय, बघू काय निर्णय घ्यायचा देऊ. बाळकुदानं फोन विजारीच्या खिशात कोंबला आणि मटकन कपाळाला हात लावून शेजारच्या दगडावर बसला. डोकं बधीर व्हायची पाळी आली. समोरच्या मंडपातील झगबगणारी लाइटिंग उगीच डोळ्यांसमोर फेर धरून नाचू लागली.
आता कोणाला आणि कसं सांगायचं या विचारानं बाळकुदानं सुन्न झालेलं डोकं दाबून धरलं. एवढ्यात त्याचं लक्ष गडबडनं परड्याकडे घातलेल्या मंडपाकडे जाणाऱ्या पांडवाकडे गेलं. ए पांडवा, थांब जरा इकडे ये. अरे भडगावासनं आचार्य आल्यात, त्यांना चुली कुठं आणि कशा घालायचे ते सांगून येतो. थांब जरा. आधी इकडे या, इकडे या. बाळकुदा जरा दरडावूनच बोलला. त्याबरोबर पांडवा झामकन मागं फिरला. बोल लवकर, मला गडबड आहे. 5 बकऱ्याची दावण आहे. सगळ्या गावाला आवातून दिलंय. तुला ठावा आहे ना मग. त्यात इस्माईल चाचा बी अजून कुठं आला नाही. तिला जाऊन बोलवून आणाय पाहिजे. बोल लवकर काय ते. इकडं तिकडं बघतच पांडवा बोलला. बाळकुदानं पांडवाचं मनगाड धरलं. बळेबळच त्याला खाली बसवलं. अरे अरे असं काय करतोस. पांडवा भांबावूनच गेला. आता पांडवाला कसं सांगावं या विचारात पडल्या बाळकुदालाच काही सुचना. तो नुसता पांडवाकडे बघतच बसला. अरे असं बघत काय बसला येस. काय झालं ते सांग की लवकर. कापशीला उष्टी हळद घेऊन गेल्या बापूनं फोनवरून सांगितलेली बातमी सांगितली. पांडवानं डोक्याला हात लावला. दोघांनाही काय बोलावं आणि काय निर्णय घ्यावा ते कळेना. थोड्या वेळानं दोघंही एकमेकांना आधार देत उभे राहिले. समोर डॉल्बी वाजत होता. नवरदेवासह पोरं अधिकच रंगात आली होती. एकमेकाचा हात धरून खाल मान घालून धीम्या गतीनं घरात येणाऱ्या त्या दोघांना बघून घरातल्या आया बाया त्यांच्या भोवती गोळा झाल्या. काय झालं म्हणून विचारलं, पर दोघांपैकी कोणच बोलना. तसा सक्वात्यानं आवाज वाढवला आणि दबक्या आवाजातच बाळकुदानं कुंभाराच्या बापूनं फोनवरून सांगितलेली बातमी सांगितली. अरे माझ्या कर्मा, अरे देवा. सक्वात्यानं कपाळावर हात मारून घेतला. सगळ्यांचे चेहरे काळवंडले. दुर्पा उभ्या उभ्याच कोसळली. तिची दातखिळीच बसली. तिच्या तोंडावर कोणी पाणी मारलं, कोणी तिच्या नाकाला कांदा लावला आणि बघता बघता ही बातमी सगळीकडे पसरली. डॉल्बी बंद झाला. संपूर्ण मंडपात धीर गंभीर वातावरण तयार झालं. सागरचे मित्र सागरभूती कोंडाळा करून खालमान घालून बसले. नुकताच सत्तूर घेऊन आलेला इस्माईलचा प्रत्येकाच्या तोंडाकडे आवासून बघत बसला. शुद्धीवर आलेली दुर्पा खुळ्यासारखी रडायला लागली. भावकीतल्या आया बाया तिचं सांत्वन करू लागल्या. बापईकडे डोक्याला हात लावून खालमान घालून बसलं होतं. कुणालाच काय सुचत नव्हतं. उठा आता, उठा. काय करायचं ते उद्या बघूया. सक्वात्याच्या मालकानं भैरूतात्यानं आवाज दिल्याबरोबर सगळी निमूटपणे खालमान घालून उठली. दुर्पाला जागेवरनं उठवली, पण तिचं सारं अंग थरथरत होतं. दुर्पाकडे बघून सक्वात्या म्हणाली, दुर्पा, स्वतःला सावर बाई, सावर. गेली नव्ह, जाऊ दे. आत्ता गेली ते बरंच झालं. लगीन झाल्यावर गेली असती तर काय करायचं होतं मग. इनाकारण मायंदाला खर्च बी झाला असता आणि पोराला कायमचा बट्टा बी लागला असता. सागर, वैर, तू बी आता लय विचार करू नकोस. आईला धीर दे आणि काय वाईट वंगाळ विचार बी मनात आणू नकोस. भावकीतील गावातील जमलेली सगळी माणसं सजलेल्या मंडपातून चुकचुकत बाहेर पडली. दुसरा दिवस सकाळी सकाळीच वाळव्याचा कुंभाराचा बापू फटपटीवरून मंडपात हजर झाला. त्याबरोबर नुकतीच जागी झालेली घरातील मंडळी बापू भोवती गोळा झाली. सगळ्यांचं कान बापू काय सांगतो हे ऐकायला आतुर झाले. सकाळी सकाळी वैरणीला जाणारं गडी हातात सोटा घेऊन तिथंच थबकलं. बघता बघता निम्मा गाव गोळा झाला. एवढ्यात बापूजवळ येऊन साठ्याचा बाळकुदा गंभीर चेहऱ्यानं उभा राहिला. असं कसं झालं म्हणायचं. सक्वात्याच्या मालकानं भैरूतात्यानं गंभीर वातावरणाला वाचा फोडली. कसं आणि काय. अलीकडच्या पोरापुरींच्या मनातलं काय कळतंय होई. बापू बी गंभीर आवाजात बोलला. परत त्या कार्टीनं इतकं होईपर्यंत कशाला थांबायचं. आता ह्यो एवढा खर्चाचा भुर्दंड कोणी निस्तरायचा.
एकुलत्या एका पोराचं लगीन म्हणून पांडवानं सगळ्या गावाला आवाहन दिलं या. 5 बकऱ्यांची दावण आणली या. लगीन ठरल्यापासून त्यानं हौसेनं वारं माप खर्च करायला आपला हात सैल सोडलाय. ते सगळं आता पाण्यातच नव्ह. भैरू तात्यानं भडाडा हिशेबच वाचून दावला. कुंभाराच्या बापूनं बाळकुदाकडं पाहिलं. बाळकुदा आपला खालमान घालून गंभीर चेहऱ्यानं उभा होता. तसं सगळ्यांचं चेहरा गंभीर झालं पाहून कुंभाराच्या बापूचा बी चेहरा गंभीर झाला. तात्या, तुम्ही काय बोलताय तेच मला कळेना. सकवात्याच्या मालकाकडे बघून बापू कुंभारानं विचारलं. कळेना म्हणजे? या लग्नात तुम्ही मध्यस्थ आहीसा म्हटल्यावर आम्ही तुम्हालाच विचारणार की. भैरू तात्या जरा दरडावूनच बोलला. मध्यस्थी केली म्हणजे माझं काय चुकलं काय? अहो, कोणीतरी मध्यस्थ केल्याशिवाय आजकाल लग्न ठरतात काय? बापून आपली बाजू मांडली. होय की होय, ती बी बरोबर आहे की. खरं पोरगीचं चालचलन कसं आहे हे तुम्हाला ठावा असणारच की. हे आणि अशा चालीची पोरगी तुम्ही आमच्या पदरी घालणार होता. म्हणूनच कदाचित पोरगीच्या बानं लग्नाची गडबड केली असणार. भैरूता त्या डोळं वटारूनच बोलले. काय माझं चुकलं काय मलाच कळेना. भांबवलेला बापू मनातल्या मनात पुटपुटला. आता हळद लागले आणि मंडोळ्या बांधल्या, आमच्या पोराचं लगीन कोणासंग करायचं हे? बराच वेळ शांत बसल्या साठ्याच्या बाळकुदानं मध्येच खोडा टाकला. कोणासंग म्हणजे? तुम्ही काय बोलताय तेच मला कळेना. अहो, कापशीच्या मुलीबरोबर ठरवलंय म्हटल्यावर त्याच मुलीबरोबर लग्न करायचं. गोंधळलेला बापू जरा ठणकावूनच बोलला. त्याबरोबर तिथं जमल्या सगळ्या लोकांनी कान टवकारलं. कापशीच्या पोरी बरोबर? अरे पर ती पळून बी गेली या म्हणतोच ना मग. भैरूता त्यानं शंका काढली. ती पळून गेली या असं कोण म्हणतंय? बापूचा आवाज चढला. तूच रात्री फोनवर मला सांगितलास की रे. बाळकुदा कोर्टात पुरावा सादर करावा तसा बोलला. अरे माझ्या कर्मा, इथंच धचा मा झाला वाटतंय. हसत हसत कुंभाराचा बापू बोलला. अरे बाबा, तू हसतोस, खरं आमच्या समद्यांचा जीव रात्रभर टांगणीला लागलाय. सकवा त्या काळजीच्या सुरात बोलली. आता हसू नाही तर काय करू? अहो, काल संध्याकाळी इथली उष्टी हळद घेऊन मी कापशीला गेलो. तिथं ती हळद त्या पाहुण्यांच्या स्वाधीन केली आणि रात्रीच परत वाळव्यात आलो. आल्या आल्या मला बातमी कळली की पोर पळून गेली. त्याबरोबर मी बाळकुदाला फोन लावला. कदाचित डॉल्बीच्या आवाजात बाळकुदाला मी काय बोलतो हे स्पष्ट ऐकू आलं नसणार. त्यामुळेच हा धचा मा झालाय. अरे अरे बापू, असं कोढ्यात बोलल्यासारखं बोलू नकोस. काय झालंय ते स्पष्ट सांग. कावरा बावरा झाला बाळकुदा थोडा वैतागूनच बोलला. पोर पळून गेली ही गोष्ट खरी, पण ती कापशीतली नाही, आमच्या गावातली, वाळव्यातली. सूर्यासमोर आलं काळं कुट्ट ढग नाहीसं व्हावत आणि लक्क प्रकाश सगळीकडे पसरावा अशी अवस्था सगळ्यांची झाली. हे ऐकून सगळीकडे पुन्हा उत्साहाचं वातावरण पसरायला सुरुवात झाली. उंच कड्यावरून कुणीतरी आपल्याला ढकलावं आणि खाली अलगद कुणीतरी आपल्याला झेलावं असं दुर्पाला वाटलं. आता हसावं की रडावं हेच कळलं ना. झालेल्या आनंदाचा आवेग तिला आवरता आला नाही. तिचे डोळे पुन्हा पाण्यानं डबडबले. आता आणि तुला रडायला काय झालं? डोळा पूस आणि आता सगळेजण पुढच्या तयारीला लागा. वेळ आता अपुरा आहे. भैरूता त्यानं आवाज वाढवल्याबरोबर सगळेजण पांगले आणि आपापल्या कामाला लागले. दुर्पा पदरानं डोळे पुसत पुसत माझ घरात गेली आणि पुन्हा उत्साहानं कामाला लागली. सागरचा बी चेहरा खुलला. जमलेले सागरचे मित्र बी खुश झाले. काय सगळा खुळ्यांचा बाजार असं म्हणत हसत हसतच वैरणीचं गडी वैरणीकडे सटकलं आणि पुन्हा एकदा डॉल्बीच्या दंदनाटाला सुरुवात झाली. वाळव्यातली कुणाची पोर कुणासंग पळाली हे मात्र बापूनं सांगायचं टाळलं. कशाला उगा दुसऱ्याचं मड आणि आपण रड असं म्हणून तो गप्पच राहिला. फक्त हळूच त्यानं बाळकुदाच्या कानात सांगितलं.
लगीन पार पडेपर्यंत कुणाला बी सांगायचं नाही. काय असा वर दंबी दिला. असली गोष्ट फार वेळ दडून राहते बाई. हळूहळू तिला बी पाय फुटलंच की. पण ते बी डॉल्बीच्या दणदणाटात कुणाला कळलं कुणाला नाही कळलं. असं थोड्या वेळातच पाना फुलांनी सजवलेली मोटरगाडी नवरीला आणण्यासाठी कापशीच्या दिशेनं गेली. दुर्पा परड्याकडे जाऊन एकटीच अश्रू ढाळत राहिली. दडून राहिलेली ही गोष्ट दुर्पाच्या कानापर्यंत गेली. माहेर कितीही तुटलं तरी रक्ताचं नातं थोडं तुटणार होतं. किती केलं तरी सख्या भावाची पोर. सोयरीक न घडल्याच्या दुःखापरीस या घटनेनं दुर्पा पार पार कोलमाडली. पोर पळाली, ते बी गौंड्याच्या हाताखाली सेंटरिंगचं काम करणाऱ्या पोराबरोबर. पोरीला काय म्हणून हे अवदस आठवले असेल. पोराचं लगीन होणार म्हणून दुर्पाच्या एका डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होतं, तर दुसऱ्या डोळ्यातून पोरीनं पळून जाऊन भावाच्या अब्रू वेशीला टांगल्याचं दुःखाश्रू ओघळत होतं. भावानं माझं ऐकलं असतं तर. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.